महाराष्ट्राच्या राजकारणाची माती नेहमीच वीरांना आणि लढवय्या नेत्यांना जन्म देणारी राहिली आहे. पण गेल्या काही वर्षात सांगलीच्या मातीतून एक असं नेतृत्व उदयाला आलं आहे ज्यानं प्रस्थापितांच्या राजवाड्यांना थेट आव्हान दिलं. गोपीचंद पळळकर हे केवळ नाव नाही तर तो एक विचार आहे जो अन्यायाविरुद्ध पेटून उठतो. आज जेव्हा भारतीय जनता पक्षाने त्यांची महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे तेव्हा हे स्पष्ट झालंय की पळळकर आता केवळ एका जिल्ह्याचे किंवा समाजाचे नेते राहिलेले नाहीत, तर ते महाराष्ट्राच्या राजकारणातील एक नॅशनल ब्रँड बनले आहेत. हिंदू जननायक म्हणून त्यांची ओळख आज घराघरात पोहोचली आहे. या प्रवासामागे हजारो महिलांचा पायपीट, पोलिसांच्या लाट्या आणि जनसामान्यांसाठी काढलेला घाम आहे. तर मित्रांनो, आता आपण पहिल्यांदा हे पाहूया की त्यांची कौटुंबिक पार्श्वभूमी आणि राजकीय उगम कसा झालाय ते आता आपण पाहूया. गोपीचंद पळळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील आटपाडी सारख्या एका दुष्काळी भागात झाला आहे. निसर्गाच्या अवकृपेमुळे जिथे पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतो तिथे पळळकरांचं बालपण गेलं. हाच संघर्ष त्यांच्या रक्तात विणला. सुरुवातीच्या काळात त्यांनी समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करायला सुरुवात केली. धनगर समाजाचे आरक्षण असो किंवा शेतकऱ्यांच्या हक्काची लढाई, पळळकर हे नेहमीच अग्रभागी राहिले. राजकारणात येण्यापूर्वीच त्यांनी समाजकारणाचं इतकं भक्कम केलं होतं की लोक त्यांना आपला हक्काचा माणूस मानू लागले. त्यांच्या बोलण्यातील स्पष्ट वक्तेपणामुळे आणि अंगात असलेले रग यामुळे तरुणांची मोठी फळी त्यांच्या मागे उभी राहिली. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण हे बघूया की आताच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये सांगलीचा रणसंग्राम आणि त्याचबरोबर जत आणि आटपाडीच्या विजयी गाथा नेमकी काय आहेत ते आता आपण पाहूया. सांगली म्हणजे प्रस्थापितांचा जिल्हा, वसंतदादाच्या विचारांचा वारसा सांगणारा जिल्हा, जिथे भाजपला पाय रोवणं कठीण होतं, पण पळळकरांनी या गणिताला छेद दिला. जत ऐतिहासिक विजय. जत मध्ये पळळकरांनी 9 पैकी 8 जागा जिंकून त्यांनी इतिहास रचला आहे. कारण इतके दिवस कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही नेत्याला हे शक्य झालं नव्हतं, ते पळळकरांनी करून दाखवलं आहे. कारण जत तालुका हा भौगोलिकदृष्ट्या मोठा आणि राजकीयदृष्ट्या अत्यंत संवेदनशील आहे. पळळकरांनी जेव्हा जत मध्ये पाऊल ठेवलं तेव्हा विरोधकांनी त्यांची थट्टा केली होती, पण पळळकरांनी गावागावात जाऊन कार्यकर्त्यात जाळं विणलं. जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांनी जो करिश्मा केला तो आजपर्यंत कुणीही करू शकलं नाही. एकूण 9 जागांपैकी तब्बल 8 जागांवर भाजपचे उमेदवार निवडून आणत त्यांनी विरोधकांचा बालेकिल्लाच उद्ध्वस्त केला. हा केवळ आकडा नव्हता, तर पळळकरांच्या नियोजनाचा विजय होता. पळळकरांनी जे नियोजन केलं होतं ते एकदम परफेक्ट केलं होतं. त्यामुळे पळळकरांनी जे नियोजन केलं होतं त्याचप्रमाणे जत तालुक्यामध्ये जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये त्यांना यश मिळालं आहे. आणि त्याची चर्चा ही आपल्या जिल्ह्यातच नव्हे, म्हणजेच सांगली जिल्ह्यातच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये रिझल्टमुळे होऊ लागले आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण आटपाडीचा संघर्ष पाहूया. तर मित्रांनो, आटपाडीची निवडणुकी अतिशय चुरशीची झाली होती. त्या निवडणुकीमध्ये पळळकरांनी सुद्धा अत्यंत बारकाईने लक्ष घातलं होतं, कारण आटपाडी हा पळळकरांचा स्वतःचा भाग आहे. इथे त्यांना घेरण्यासाठी सर्व राजकीय पक्षांनी छुपी युती केली होती. अत्यंत चुरशीच्या लढतीत 4 पैकी 3 जागांवर जरी निसटता पराभव झाला असला तरी पळळकरांनी स्वतःची जागा आणि आपला मुख्य गड मोठ्या ताकदीनिशी राखला आहे. त्यांनी सिद्ध केलंय की लाट कोणाची असो, पळळकरांचा किल्ला पडणं अशक्य आहे. म्हणजेच त्यांचे जरी आटपाडी तालुक्यात 3 उमेदवार पडले असले तरी त्यांनी त्यांच्या वहिनीला निवडून आणून, म्हणजेच पळळकर यांचे बंधू ब्रह्मानंद पळळकर यांच्या बायको माधवी काकी पळळकर यांना निवडून आणून त्यांनी एक करिश्माच घडवून आणला आहे. कारण पळळकर यांच्या विरोधात सर्वच विरोधक एकजुटले होते, तरी सुद्धा पळळकरांनी आपला गड शाबूत ठेवला आहे. तर मित्रांनो, याच्यानंतर आता आपण हिंदू जननायक आणि विचारधारेचा प्रखर आविष्कार याच्यावर चर्चा करूयात. गोपीचंद पळळकर यांच्या सर्वात मोठी ताकद म्हणजे त्यांची हिंदुत्वाची भूमिका. पालखी सोहळ्यावर होणारी गदा असो किंवा मंदिरावरील संकट असो किंवा हिंदू संस्कृतीचा अपमान, पळळकर हे सर्वात आधी आवाज उठवणारे नेते ठरले आहेत. त्यांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे आज महाराष्ट्रातील तरुण त्यांना हिंदू जननायक म्हणून पाहतो. भाजपच्या विचारधारेला त्यांनी तळागाळातील बहुजन समाजापर्यंत नेला आहे. हिंदुत्व हाच आमचा श्वास आहे हे सांगताना त्यांनी कधीही तडजोड केली नाही. याच स्पष्ट भूमिकेमुळे आज ते राज्याच्या राजकारणात फायर ब्रँड म्हणून ओळखले जातात. पण मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे जे आताच त्यांना पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पद मिळालं आहे, त्यामुळे त्यांची ताकद आणखी वाढली आहे. आणि त्याचबरोबर त्यांना येणाऱ्या काळात मंत्रिपदात सुद्धा पुढे संकेत आहेत का, आता याच्यावर चर्चा करूयात. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती होणं ही पळळकरांची कामाची पोचपावती आहे. देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे आणि त्याचबरोबर रवींद्र चव्हाण यांनी पळळकरांवर टाकलेला विश्वास
खूप काही सांगून जातो. आगामी काळात पळळकर मंत्री होणार का, या प्रश्नाचं उत्तर हो असण्याची शक्यता अधिक आहे. ओबीसी चेहरा पळळकर हे केवळ एका समाजाचे नाहीत तर संपूर्ण ओबीसी आणि बहुजन समाजाचे आक्रमक नेतृत्व आहेत. पश्चिम महाराष्ट्राची रणनीती सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात भाजपला अधिक बळकट करण्यासाठी पळळकरांना मंत्रिपद मिळणं हे राजकीय निकड आहे. विरोधकांना रोखण्यासाठी प्रस्थापितांच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी पळळकरांच्या हाती सत्तेची चावी देणं भाजपसाठी फायदेशीर ठरेल. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्ष गोपीचंद पळळकर यांना मंत्रिपद देणार आहे का, हे सुद्धा पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, आत्ताची जबाबदारी पळळकर यांच्यावर दिली आहे ती अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे. म्हणजेच पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष पद म्हणजे सर्वात मोठं पद हे पळळकरांना देण्यात आलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षातील देवेंद्र फडणवीस असो किंवा रवींद्र चव्हाण हे गोपीचंद पळळकर यांना मंत्री बनवतील का, म्हणजेच गोपीचंद पळळकर यांना मंत्रिपद देतील का, हे पण पाहणं आता अतिशय महत्त्वाचं आहे. कारण मित्रांनो, त्यांची आताची घोडदौड पाहिली तर अतिशय कमी कालावधीमध्ये पूर्ण शिखरावर धाव घेतली आहे. त्यामुळे मित्रांनो, येणाऱ्या काही कालावधीमध्येच गोपीचंद पळळकर यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. कारण मित्रांनो, गोपीचंद पळळकर यांचा प्रवास थक्क करणार आहे. एका सामान्य घरातला मुलगा संघर्षाच्या जोरावर आमदार होतो आणि आज राज्याचा मोठा नेता बनतो. हिंदू जननायक म्हणून त्यांनी जो सन्मान मिळवला आहे तो त्यांच्या कष्टाचं फळ आहे. पण हा केवळ शेवट नाही, तर ही एक नव्या अध्यायाची सुरुवात आहे. प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी आणि आगामी निवडणुकींचा पेच यामध्ये पळळकरांची भूमिका निर्णायक. महाराष्ट्राच्या राजकारणात पळळकरांचं नावाचं वादळ आता अधिक वेगानं घोंघवणार आहे, हे मात्र निश्चित. मित्रांनो, गोपीचंद पळळकर यांच्या या प्रवासाबद्दल तुम्हाला काय वाटतंय? जत आणि आटपाडीच्या विजयानं महाराष्ट्राचं राजकारण बदललं आहे का? कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि त्याचबरोबर मित्रांनो, येणाऱ्या काळामध्ये गोपीचंद पळळकर यांच्यावर सर्वाधिक मोठी जबाबदारी भारतीय जनता पक्ष देणार आहे का, त्यावर तुमची प्रतिक्रिया व्यक्त करा. आणि मित्रांनो, तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण मित्रांनो, अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात. त्यामुळे मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.